टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी मागच्या आठवड्यामध्ये कंपनीच्या शेअर होल्डर्सची एक मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये त्यांच्या ऑप्टिमस नावाच्या नव्या ह्युमेनॉइड रोबोटचा एक डेमो दाखवला होता. हा बघा. Those bots are just dancing. They're no wires. Those are actual robots. तर हे आहे आपल्या सुपर इंटेलिजन्सचं भविष्य. आज रोबोट आपण या पातळीवर नेऊ शकलेलो आहोत आणि हे सत्य आहे. हे तंत्रज्ञान पुढे अधिक वेगाने विकसित करणार आहे. या रोबोमध्ये सर्व क्षमता अजून विकसित व्हायच्या आहेत. आता सध्या तो बॅलन्स कशा पद्धतीने करतो, वेगवेगळ्या ऍक्शन्स कशा करतो, हे जर तुम्ही बघितलं तर पुढच्या 5 ते 6 वर्षांमध्ये याचा विकास कोणत्या दृष्टिकोनातून होऊ शकतो आणि हा कोणकोणती कामं करू शकतो हे आपल्याला ध्यानात येईल. म्हणजे मानवी क्षमतांना, मानवी कार्यक्षमतेला सर्वात मोठा धोका अशा प्रकारच्या रोबोटनी पुढे होणार आहे. म्हणजे सर्व कामे जर रोबोट करायला लागले तर या ठिकाणी मानवी क्षमतांचा काय करायचं हा मोठा प्रश्न होणार आहे.